स्वतःच्या कामाने एखादा लॅपटॉप घेईन ते लॅपटॉप घ्यायला असं काय होईल मला तर कधी वाटलं पण नव्हतं भाऊ. तर जी श्रीराम भावांनो 2-4 दिवसापासून एवढी सर्दी आलती म्हणून या गोळ्या आणल्या होत्या. त्या गोळ्या एवढ्या टपुऱ्या दिसत्या जस काय त्या जाणाराच्याच गोळ्या आणि एवढ्या टपुऱ्या गोळ्या खाऊन सर्दी जाईन का नाही पण माणसं नक्की पळून जाते भाऊ माझ्यासारखी. अय पोर हो आपलं ना लॅपटॉप घ्यायचं काय ठरून बिरू नव्हतं बरं का. झालं असं होतं आपल्याकडे घरी आहे कांदे पण बाकीच्या भाजीपाल्याचे झाले ना वांदे तेच वांदे कमी करायसाठी आम्ही पैठणला आलो होतो. पैठण मधून भाजीपाला घेऊन पप्पाचा काय असतं फॉर्म भरायसाठी आम्ही इकडे आलो होतो. ईद येऊन तरी काय करणार होतो मी लागलं मग ते लॅपटॉपचे बटन दाबायला म्हणलं गवास रे भाऊ नाही तर देते ते उचकून जा. आम्ही बाहेर गेलो होतो का पप्पा म्हणलं ओ पप्पा ते लॅपटॉप लयच भारी होता लयच बटन दाब वाटत होते. तेवढ्यात पप्पा काय म्हणले असं माहितीये का आपल्याकडे तर सध्या काय पैसे नाही पण दुकानात तर पाहून येऊ ना पाहायला काय पैसे लागते का. अय पण भावांनो मला जसं कळतं ना आमच्या मागच्या 7 पिढ्यांनी लॅपटॉप नसून पाहायला पण बरं तरी तेवढं आपण 8व्या पिढीत आलो म्हणून पाहायला भेटला भाऊ. आता काय पप्पानी जसं केलं त्यांचं मोठं मन इकडे झाला आपला मग लॅपटॉप डन. मग जसं लॅपटॉप घेऊन आम्ही घरी चाललोच होतो तेवढ्यात त्या लॅपटॉप वाल्याने मला ओळखलं ना मी अभिषेक गिरजे म्हणून. मग काय होतं दिलं त्यांच्या तर्फे त्यांनी उंदीर म्हणलं पहिलेच घरात मारण्याची उंदर झाले कुठं ते म्हण नाही हे फक्त आपला लॅपटॉप मध्ये राजाईन. बाकी मग कसा वाटला अभिषेक गिरजेचा लॅपटॉप घेण्याचा प्रवास तेवढा कमेंट मध्ये